पुणे शहरात महिलांवरील आणि अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांच्या वाढत्या घटनांनी संपूर्ण शहर हादरलं आहे। जानेवारी ते मार्च 2026 या अवघ्या 3 महिन्यात पुण्यात बलात्कार आणि पोक्सोचे तब्बल 50 गुन्हे नोंदवले गेले आहेत, तर विनयभंगाचे 149 गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत। विशेष म्हणजे या प्रकरणांमधील बहुतांश आरोपी हे पीडितांच्या ओळखीचे, नातेवाईक किंवा जवळचे लोक असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांनी दिली आहे। शहरात गेल्या काही महिन्यात समोर आलेल्या स्वारगेट बलात्कार प्रकरण, बोपदेव घाटातील सामूहिक अत्याचार प्रकरण आणि कोंढव्यातील बनावट बलात्कार प्रकरणामुळे नागरिकांच्या मध्ये प्रचंड संतापाची भावना आहे। त्यातच पर्वती परिसरातील एका विकृत प्रकरणानंतर पीडित मुलीच्या आईने माझा बाप असला म्हणून काय झालं, त्याला फाशीची शिक्षा द्या अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे। आकडेवारीकडे पाहिलं तर 2025 मध्ये शहरात बलात्काराचे 240 गुन्हे दाखल झाले होते, तर 2026 च्या पहिल्या 3 महिन्यातच 49 गुन्ह्यांची नोंद झाली आहे। पोक्सो अंतर्गत 50 गुन्हे आणि विनयभंग पोक्सोचे 66 गुन्हे समोर आले आहेत। अनेक प्रकरणांमध्ये अद्याप तपास सुरू असून मोठ्या प्रमाणात गुन्हे प्रलंबित आहेत। तज्ञांच्या मते इंटरनेटवर सहज उपलब्ध होणारी हिंसक आणि विकृत अश्लील सामग्री, सोशल मीडियावरील बेजबाबदार वापर आणि संवेदनशून्यता ही वाढत्या विकृतीची काही प्रमुख कारणे आहेत। राज्यभरात सायबर सेलकडे अल्पवयीन मुलींच्या ऑनलाईन छळाच्या तक्रारीही वाढत आहेत। दरम्यान या पार्श्वभूमीवर काही महत्त्वाच्या मागण्या पुढे येत आहेत। शाळांमध्ये लैंगिक शिक्षण आणि पालकांशी मोकळा संवाद आवश्यक असल्याचं सांगितलं जात आहे। फास्ट ट्रॅक कोर्टच्या माध्यमातून आरोपींना 3 ते 6 महिन्यात शिक्षा व्हावी। सोशल मीडियाबाबत मुलं आणि पालकांना जागरूक केलं जावं, तसेच पीडितांच्या पाठीशी समाजाने ठामपणे उभं राहावं अशी मागणी होत आहे। पुणे आणि मुंबई शहर गुन्ह्यांचं हॉटस्पॉट बनत चालल्याची चिंता व्यक्त होत असतानाच महिलांच्या सुरक्षेसाठी नेमकी कोणती ठोस पावलं उचलली जाणार हा प्रश्न आता प्रत्येक नागरिक विचारत आहे।